मित्रांनो, आजचा व्हिडिओ सिंह राशीसाठी आहे. सिंह राशीच्या जातकांनो, 7 जून नंतर ह्या एका व्यक्तीपासून 3 हात लांबच राहा. मोठा धोका आहे, मोठं षडयंत्र आहे, असा स्वामींचा इशारा आहे. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, स्वामी गुरुकृपा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा हा संदेश विशेषतः सिंह राशीच्या मित्रांसाठी तयार करण्यात आला आहे. हा व्हिडिओ श्रद्धा, सकारात्मक विचार आणि आत्मपरीक्षणासाठी आहे. कोणताही निर्णय नेहमी विचारपूर्वक आणि वास्तव परिस्थिती पाहून घ्या. आता मन शांत करा आणि हा संदेश लक्षपूर्वक ऐका. सिंह राशीच्या मित्रांनो, 7 जून नंतरचा काळ तुमच्यासाठी अनेक अर्थांनी महत्वाचा ठरू शकतो. पण आजचा संदेश भीती निर्माण करण्यासाठी नाही, तर जागरूक राहण्यासाठी आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात काही लोक असे येतात जे समोरून तर गोड बोलतात, पण मनात वेगळे विचार ठेवतात. आणि अनेक वेळा आपल्याला उशिरा समजतं की आपण ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवला ती व्यक्ती आपल्या ऊर्जेचा, वेळेचा किंवा भावनांचा फायदा घेत होती. म्हणूनच आजचा संदेश असा आहे: प्रत्येक हसणारा चेहरा आपला असतोच असं नाही. या काळात तुमच्या आसपास एखादी अशी व्यक्ती असू शकते जी सतत तुमचे निर्णय बदलण्याचा प्रयत्न करेल, तुमच्या कामात शंका निर्माण करेल, तुमचा आत्मविश्वास कमी करेल किंवा तुमचं लक्ष तुमच्या देहापासून दूर नेईल. ती व्यक्ती मित्राच्या रूपात असू शकते, ओळखीची असू शकते किंवा फक्त सतत सल्ले देणारी असू शकते. लक्षात ठेवा, जिथे सतत नकारात्मक तुलना, मत्सर किंवा मनात अस्वस्थता निर्माण होते, तिथे थोडं अंतर ठेवणं ही कमजोरी नसून शहाणपणा असतो. स्वामींचा संदेश असा समजला जातो की प्रत्येक गोष्टीत प्रतिक्रिया देण्यापेक्षा निरीक्षण करा. कोणीतरी तुमच्या प्रगतीवर प्रश्न उपस्थित करत असेल, तुमच्या आनंदावर नाराजी दाखवत असेल किंवा तुमच्या यशाला कमी लेखत असेल, तर शांत राहा. प्रत्येक वाद जिंकणं गरजेचं नसतं. काही वेळा शांत राहून पुढे जाणं हाच सर्वात मोठा विजय असतो. सिंह राशीचे लोक मनाने मोठे असतात, पटकन विश्वास ठेवतात आणि स्वतःसारखं इतरही प्रामाणिक असतील अशी अपेक्षा करतात. पण आता वेळ आहे थोडं निरीक्षण करण्याची. कोण तुमच्या अनुपस्थित तुमच्याबद्दल काय बोलतं, कोण तुमच्या चुका वाढून दाखवतं आणि कोण तुमच्या यशात खऱ्या मनाने आनंद मानतं, हे ओळखा. प्रत्येक नातं तोडायचं नाही, पण प्रत्येकावर डोळे झाकून विश्वासही ठेवायचा नाही. 7 जून नंतर तुमच्यासाठी योग्य गोष्ट म्हणजे शांत मन, कमी बोलणं, जास्त काम करणं आणि निर्णय घाईत न घेणं. तुमच्या योजना सर्वांना सांगत बसू नका. काही गोष्टी पूर्ण झाल्यावरच दाखवा, कारण तुमची ऊर्जा जपणं हेच तुमचं सर्वात मोठं संरक्षण आहे. स्वामींवर श्रद्धा ठेवा, पण स्वतःची बुद्धी आणि निरीक्षण शक्तीही वापरा. सिंह राशीच्या मित्रांनो, पुढचा संदेश मन लावून ऐका. काही वेळा आयुष्यात धोका मोठ्या आवाजात येत नाही, तो शांतपणे हसत हसत आणि आपल्याला आपलंसं वाटेल अशा रूपात येतो. म्हणून या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा: प्रत्येक सल्ला तुमच्या भल्यासाठी असतोच असं नाही, आणि प्रत्येक जवळची व्यक्ती तुमच्या प्रवासात कायम साथ देईलच असं नाही. 7 जून नंतर तुमच्या जीवनात काही प्रसंग असे येऊ शकतात जिथे तुम्हाला अचानक एखाद्या व्यक्तीचं वागणं बदलल्यासारखं वाटेल. कालपर्यंत साथ देणारी व्यक्ती अचानक दूर जाऊ शकते किंवा एखादी व्यक्ती तुमच्याशी खूपच जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करू शकते. अशा वेळी भावनांपेक्षा निरीक्षणावर विश्वास ठेवा मित्रांनो. लोक काय बोलतात यापेक्षा ते काय करतात हे अधिक महत्वाचं असतं. स्वामींच्या विचारामध्ये एक गोष्ट नेहमी सांगितली जाते: मन शांत असेल तर योग्य मार्ग दिसतो. म्हणून जर एखादी व्यक्ती सतत तुम्हाला इतरांविरुद्ध भडकवत असेल, तुमच्यात अस्वस्थता निर्माण करत असेल, तुमच्या घरात किंवा कामात मतभेद वाढवत असेल, तर थोडं मागे होऊन परिस्थितीकडे पहा. प्रत्येक गोष्ट लगेच उत्तर देऊन सोडवली जात नाही. काही गोष्टी वेळ आणि शांततेने स्पष्ट होतात. सिंह राशीचा स्वभाव नेतृत्व करणारा असतो, पण नेतृत्व म्हणजे प्रत्येकाचं ओझं स्वतःवर घेणं नाही. तुमची दयाळू वृत्ती, मदतीचा स्वभाव आणि मोठं मन काही लोक गैरसमज करू शकतात. म्हणून आता एक नियम ठेवा: मदत करा, पण स्वतःचं नुकसान अजिबात करू नका. विश्वास ठेवा, पण मर्यादा ठेवा. नाती जपा, पण स्वतःचा सन्मान गमावू नका.
या काळात तुमच्या कामाच्या योजना, आर्थिक निर्णय किंवा वैयक्तिक गोष्टी फार लोकांसोबत शेअर अजिबात करू नका. जे पूर्ण झालं आहे ते दाखवा, जे सुरू आहे ते मनात ठेवा. कारण प्रत्येक स्वप्नाला आवाज देण्यापेक्षा कृतीची ताकद जास्त असते मित्रांनो. आणखी एक संकेत, जर तुमच्या मनात वारंवार एखाद्या व्यक्तीबद्दल संभ्रम निर्माण होत असेल तर लगेच निष्कर्ष काढू नका, पण त्या भावनेकडे दुर्लक्षही करू नका. शांतपणे विचार करा. जे नातं तुमच्यात आत्मविश्वास वाढवतं ते जपा, आणि जे सतत मन थकवतं त्यापासून योग्य अंतर ठेवा. स्वामींच्या चरणी श्रद्धा ठेवा, स्वतःच्या कृतीवर विश्वास ठेवा, आणि कोणत्याही भीतीला मनात घर करू देऊ नका. जागरूकता हीच खरी शक्ती आहे मित्रांनो. सिंह राशीच्या मित्रांनो, आता या संदेशाचा पुढचा भाग मनापासून ऐका. अनेक वेळा आयुष्यात येणारी मोठी परीक्षा बाहेरून दिसत नाही. ती आपल्या विचारांमध्ये, निर्णयामध्ये आणि आपण कोणावर विश्वास ठेवतो यामध्ये लपलेली असते. म्हणून 7 जून नंतरचा हा काळ तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, तर स्वतःला अधिक मजबूत आणि जागरूक बनवण्यासाठी आहे. काही वेळा आपल्याला वाटतं की आपल्या मार्गात अडथळे बाहेरून येत आहेत, पण खरं पाहिलं तर आपली ऊर्जा चुकीच्या ठिकाणी खर्च होत असते. एखाद्याला खुश करण्यासाठी, स्वतःला सतत सिद्ध करण्यासाठी किंवा प्रत्येकाला उत्तर देण्यासाठी आपण आपला वेळ आणि मनशांती गमावतो. सिंह राशीच्या मित्रांनो, आता हा काळ स्वतःकडे परत येण्याचा आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट सर्वांना सांगितली की तिची ताकद कमी होते मित्रांनो. तुमची स्वप्न, तुमच्या योजना, तुमचे पुढचे पाऊल काही काळ शांतपणे पुढे घ्या. कारण प्रत्येक टाळी तुमच्यासाठी नसते आणि प्रत्येक कौतुक मनापासून होतं असंही नाही. जे लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात त्यांना तुमचं यश दिसेलच, पण ज्यांना फक्त तुमच्यावर मत द्यायचं आहे त्यांना कितीही समजावलं तरी फरक पडत नाही मित्रांनो. या काळात एक गोष्ट विशेष लक्षात घ्या. जर कोणीतरी तुम्हाला सतत घाई करायला लावत असेल, तुमचे निर्णय बदलायचा भाग पाडत असेल किंवा तुमच्या मनात सतत भीती निर्माण करत असेल, तर थोडा वेळ घ्या. शांत व्हा. निर्णय घेताना मनात प्रश्न विचारा, हे मी माझ्या विचाराने करतोय की कोणाच्या दबावामुळे? हा प्रश्न अनेक गोष्टी स्पष्ट करू शकतो. स्वामींचा संदेश असा समजला जातो की संकट टाळण्याचा सर्वात मोठा मार्ग म्हणजे संयम होय. कोणीतरी चुकीचं वागलं म्हणून लगेच प्रतिक्रिया देणं आवश्यक नसतं. काही लोक तुमची प्रतिक्रिया पाहण्यासाठीच काही गोष्टी करतात, पण सिंहाची ताकद त्यांच्या गर्जनेत नसते, ती त्याच्या योग्य वेळेची वाट पाहण्याच्या क्षमतेत असते. या दिवसामध्ये स्वतःसाठी वेळ काढा मित्रांनो. सकाळी काही मिनिटे शांत बसा. तुमच्या ध्येयांची आठवण करा. जे तुमच्या जीवनात मूल्य वाढवतं त्यावर लक्ष केंद्रित करा. नात्यांमध्ये स्पष्टता ठेवा. कामात सातत्य ठेवा आणि मनात विश्वास ठेवा. कारण जे तुमचं आहे ते योग्य वेळी तुमच्याकडे येईल. आणि शेवटी एक गोष्ट, कोणत्याही व्यक्तीला तुमची किंमत ठरवू देऊ नका. तुमचं यश, तुमची मेहनत आणि तुमचा प्रवास तुमच्या हातात आहे मित्रांनो. स्वामींवर श्रद्धा, कृतीमध्ये सातत्य आणि मनात धैर्य ठेवा मित्रांनो. सिंह राशीच्या मित्रांनो, आता या संदेशाचा पुढचा आणि अधिक महत्वाचा भाग ऐका. अनेक वेळा मोठं षडयंत्र म्हणजे कुणीतरी आपल्या विरुद्ध योजना करत असतं असं नसतं, तर आपल्याच मनात शंका, भीती आणि अस्थिरता निर्माण होणं हेही तितकंच मोठं आव्हान असतं. त्यामुळे आजचा हा संदेश कोणाबद्दल संशय निर्माण करण्यासाठी अजिबात नाही, तर स्वतःचं मन आणि निर्णय अधिक मजबूत करण्यासाठी आहे. 7 जून नंतर काही प्रसंग असे येऊ शकतात जिथे तुम्हाला वाटेल की सगळं तुमच्या मनासारखं होत नाहीये. काही लोक तुमच्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष करतील, काही तुमच्या यशावर शांत राहतील, तर काही लोक तुमच्या चुका मोठ्या करून दाखवतील. पण सिंह राशीच्या मित्रांनो, तुमची वाट इतरांच्या मान्यतेवर चालणारी नाही. तुमचा मार्ग तुमच्या धैर्याने आणि कृतीने तयार होतो. या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा. जे लोक सतत तुमची तुलना इतरांशी करतात, तुमच्या निर्णयांवर प्रश्न विचारतात किंवा तुमचा आत्मविश्वास कमी करतात, त्यांना मनात जास्त जागा देऊच नका. प्रत्येक मत महत्वाचं नसतं. काही आवाज फक्त तुमचे लक्ष विचलित करण्यासाठी असतात. स्वामींच्या नावात एक सुंदर विचार सांगितलेला जातो, जिथे मन शांत तिथे मार्ग स्पष्ट. त्यामुळे कोणतीही गोष्ट ऐकली की लगेच प्रतिक्रिया देऊ नका.
2 पावलं मागे या, विचार करा, परिस्थिती समजून घ्या आणि मग निर्णय घ्या. कारण घाईत घेतलेला निर्णय अनेकदा नंतर पश्चातापच देतो. सिंह राशीचा एक गुण म्हणजे मोठेपणा. पण कधी कधी त्याच मोठेपणामुळे तुम्ही जास्त जबाबदाऱ्या स्वतःवर घेता. प्रत्येकाला वाचवण्याचा प्रयत्न करू नका. प्रत्येक समस्या तुमची नाही. काही लोकांना मदत हवी असते, तर काहींना फक्त तुमची ऊर्जा हवी असते. हा फरक ओळखायला शिका. या दिवसात स्वतःसाठी काही नियम ठेवा. कमी बोलायचं, जास्त निरीक्षण करायचं, मनात आलेली प्रत्येक गोष्ट शेअर करायची नाही आणि स्वतःची किंमत इतरांच्या वागण्यावर ठरवायची नाही. जे तुमचे आहे ते तुमच्या सोबत राहतील आणि जे फक्त वेळेनुसार आले आहेत ते वेळेनुसार दूरही जातील. लक्षात ठेवा, कोणताही अंधार कायमचा नसतो मित्रांनो. तुमचं काम, तुमची श्रद्धा आणि तुमची सातत्यपूर्ण कृती तुम्हाला योग्य दिशेला घेऊन जाईल. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, शांत राहा आणि पुढे चालत राहा. सिंह राशीच्या मित्रांनो, आता या संदेशाचा पुढचा अत्यंत मनापासून भाग ऐकायचा आहे. आजपर्यंत तुम्ही अनेक लोकांसाठी उभे राहिलात, अनेकांना साथ दिली, अनेक वेळा स्वतःच्या मनाला बाजूला ठेवून इतरांच्या आनंदाला महत्त्व दिलं. पण आता येणारा काळ तुम्हाला एक महत्त्वाचा धडा शिकवून जातो. स्वतःला विसरून इतरांसाठी जगणं आणि स्वतःला जपत इतरांना साथ देणं यात खूप मोठा फरक असतो. 7 जून नंतर तुम्हाला काही गोष्ट स्पष्ट दिसू लागतील. काही नाती जिथे तुम्ही सतत प्रयत्न करत होतात तिथे समोरून तितकीच ऊर्जा येत नाही हे जाणवू शकतं. काही लोक फक्त गरज असेल तेव्हाच संपर्क करतील, तर काही लोक तुमच्या शांततेचा अर्थ कमजोरी समजतील. पण सिंह राशीच्या मित्रांनो, शांत राहणं म्हणजे हार मानणं नसतं. अनेकदा ती स्वतःची शक्ती जपण्याची पद्धत असते. या काळात एक गोष्ट नक्की करा, तुमच्या मनात जे आहे ते प्रत्येकाला सांगत बसू नका. प्रत्येक स्वप्नाला प्रेक्षकांची गरज नसते. काही गोष्टी फक्त तुमच्या आणि स्वामींच्या विश्वासातच ठेवा. कारण प्रत्येकजण तुमच्या यशासाठी आनंदी असेलच असं नाही. काही लोक तुमच्या प्रगतीकडे प्रेरणा म्हणून पाहतात, तर काही तुलना म्हणून. तुमच्या आयुष्यात जर एखादी व्यक्ती वारंवार तुम्हाला दोषी वाटायला लावत असेल, तुमच्या चांगल्या कामाचं महत्त्व कमी करत असेल किंवा सतत तुम्हीच बदलायला हवं असं दाखवत असेल, तर थांबा आणि स्वतःला विचारा, हे नातं मला वाढवतंय की थकवतंय? प्रत्येक नातं तोडायचं नसतं, पण प्रत्येक नात्यात स्वतःला हरवायचंही नसतं. स्वामींच्या शिकवणीत एक अर्थ असा घेतला जातो की संयम ठेवा, पण स्वतःचा सन्मान विसरू नका. नम्र राहा, पण स्वतःची किंमत कमी करू नका. क्षमा करा, पण ती चूक पुन्हा पुन्हा स्वीकारू नका. या दिवसात तुमच्या ध्येयाकडे पुन्हा लक्ष द्या. सकाळची सुरुवात शांततेने करा. तुमचं काम, तुमची प्रगती, तुमचं कुटुंब आणि तुमचं मन यांना प्राधान्य द्या. बाहेर कितीही आवाज असले तरी तुमचा मार्ग तुमच्या कृतीने ठरणार आहे. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, सिंहाला प्रत्येक लढाई जिंकण्याची गरज नसते, पण स्वतःची ओळख जपणं आवश्यक असतं. पुढचा काळ तुमच्यासाठी भीतीचा नाही, तर स्वतःला नव्याने ओळखण्याचा असू शकतो. सिंह राशीच्या मित्रांनो, आता या संदेशाचा एक महत्वाचा भाग आहे, तो ऐका. तो म्हणजे आतापर्यंत आपण नाती, विश्वास आणि जागरूकतेबद्दल बोललो, पण आता एक अशी गोष्ट समजून घेऊया जी अनेक वेळा आपल्याला उशिरा समजते. प्रत्येक अडथळा हा आपल्या थांबण्यासाठी नसतो. काही अडथळे आपल्याला योग्य दिशेने वळण्यासाठी येतात. 7 जून नंतर काही गोष्टी तुमच्या अपेक्षाप्रमाणे लगेच घडणार नाहीत. एखादा निर्णय उशिरा होईल, एखादं काम थांबल्यासारखं वाटल किंवा काही लोक अचानक बदलल्यासारखे वाटतील. पण प्रत्येक विलंब म्हणजे नुकसान असतंच असं नाही. काही वेळा आयुष्य आपल्याला थोडा वेळ देत असतं, पुन्हा विचार करण्यासाठी, स्वतःकडे पाहण्यासाठी आणि योग्य गोष्ट निवडण्यासाठी. सिंह राशीच्या मित्रांनो, तुम्ही मनाने मजबूत असता, पण मजबूत लोकही थकतात. आणि अनेकदा थकवा हा कामामुळे नसतो, तो सतत स्वतःला सिद्ध करण्याच्या प्रयत्नामुळे असतो. त्यामुळे आता स्वतःला एक प्रश्न विचारा, मी जे करतोय ते माझ्या आनंदासाठी आहे का, फक्त इतरांच्या अपेक्षांसाठी? मी जे करतोय ते माझ्या आनंदासाठी आहे का फक्त इतरांच्या अपेक्षासाठी? या काळात तुमच्या आसपास 2 प्रकारचे लोक दिसू शकतात. एक ते जे शांतपणे तुमच्या प्रगतीला साथ देतील आणि दुसरे ते
जे सतत काहीतरी बोलून तुमचं लक्ष विचलित करतील. दोघांमध्ये फरक ओळखा. जो तुमच्या यशात आनंदी होतो तो तुमचा माणूस आहे. जो प्रत्येक वेळी शंका निर्माण करतो त्याच्यापासून मनाचं अंतर ठेवणं योग्य ठरू शकतं. स्वामींच्या नावाने एक गोष्ट मनात ठेवा, जे आपल्या वाट्याचं आहे ते योग्य वेळी मिळतंच. त्यामुळे घाई, तुलना आणि अनावश्यक चिंता कमी करा. तुमची गती दुसऱ्यांशी तुलना करू नका. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं आणि प्रत्येकाची वेळही वेगळी असते. आता पुढचे काही दिवस एक छोटा नियम पाळा मित्रांनो. कमी वाद, कमी स्पष्टीकरण आणि जास्त कृती. तुमच्या योजना शांतपणे पूर्ण करा. लोकांना सांगण्यापेक्षा परिणाम दाखवा. कारण यशाचं सर्वात सुंदर उत्तर शब्दांमध्ये नसतं, ते कृतीमध्ये असतं. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला कधीही कमी समजू नका. एखादी चूक झाली म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. एखादं नातं बदललं म्हणून तुमचं भविष्य बदलत नाही. आणि एखाद्याने तुमच्यावर विश्वास ठेवला नाही म्हणून तुमची क्षमता कमी होत नाही. स्वामींवर श्रद्धा ठेवा, पण स्वतःच्या प्रयत्नावरही तितकाच विश्वास ठेवा. कारण तुमच्या जीवनात सर्वात मोठा बदल बाहेरून नाही, तो स्वतःच्या विचारांपासून सुरू होतो. मित्रांनो, आता एक शेवटचं वाक्य मनापासून ऐका. आजपर्यंत आपण सावध राहणं, योग्य लोक ओळखणं, स्वतःची ऊर्जा जपणं आणि शांतपणे पुढे जाणं याबद्दल बोललो. पण या संपूर्ण संदेशाचा खरा अर्थ एका गोष्टीत आहे. तुमची ताकद बाहेरच्या लोकांमध्ये नाही, ती तुमच्या मनात आहे. 7 जून नंतरचा काळ तुमच्यासाठी कोणत्याही भीतीचा संदेश घेऊन येत नाही. हा काळ तुम्हाला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी संधी देऊ शकतो. काही लोक तुमच्या आयुष्यातून दूर जातील, काही नवीन लोक येतील, काही नाती बदलतील आणि काही गोष्टी तुमच्या अपेक्षापेक्षा वेगळ्या घडतील. पण लक्षात ठेवा, बदल म्हणजे शेवट नाही, तो अनेक वेळा नवीन सुरुवातीची दरवाजा असतो. बदल म्हणजे शेवट नाही, तो अनेक वेळा नवीन सुरुवातीचा दरवाजा असतो. सिंह राशीचे मित्र अनेकदा मनाने खूप मोठे असतात. ते स्वतः दुःख सहन करून इतरांना आनंद देतात. पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, स्वतःची शांतता गमावून कोणालाही आनंद देऊ नका. स्वतःची शांतता गमावून कोणालाही आनंद देऊ नका. तुमचं मन, तुमचा वेळ आणि तुमची स्वप्न यांची किंमत आहे. जर एखादी व्यक्ती तुमच्याशी वाईट वागत असेल तर लगेच रागाने उत्तरही देऊ नका, पण स्वतःचा सन्मानही विसरू नका. जर एखादी परिस्थिती सतत तुम्हाला थकवत असेल तर थोडं अंतर घेणं चुकीचं नाही. जर एखादी परिस्थिती सतत तुम्हाला थकवत असेल तर थोडं अंतर घेणं चुकीचं नाही. कारण काही वेळा मागे हटणं म्हणजे हार नाही, ती पुढच्या मोठ्या प्रवासाची तयारी असते. मित्रांनो, स्वामींच्या नावात एक सुंदर संदेश असा घेतला जातो, विश्वास ठेवा पण विचार करून. विश्वास ठेवा पण विचार करून. प्रेम करा पण स्वतःला हरवून नाही. मदत करा पण स्वतःची शक्ती संपवून नाही. मदत करा पण स्वतःची शक्ती संपवून नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे तुमच्या हातात नाही ते शांतपणे स्वीकारा, आणि जे तुमच्या हातात आहे त्यासाठी पूर्ण प्रयत्न करा. आता पुढच्या दिवसासाठी ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा मित्रांनो. पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्ट सर्वांना सांगत बसू नका. प्रत्येक गोष्ट सर्वांना सांगत बसू नका आणि निर्णय घाईत घेऊ नका. स्वतःच्या प्रगतीवर लक्ष ठेवा. आणि शेवटी सिंह राशीच्या मित्रांनो, कोणताही व्हिडिओ, संदेश किंवा राशी भविष्य तुमचं भविष्य ठरवत नाही. तुमचे विचार, तुमचे निर्णय आणि तुमची कृती यामुळे तुमचा मार्ग तयार होतो. श्रद्धा ठेवा, सकारात्मक राहा आणि पुढे चालत राहा. जर हा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ लिहा आणि स्वामी गुरुकृपा चॅनलला सपोर्ट करा. मित्रांनो, स्वामींवरती जर विश्वास असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा किंवा श्री गुरुदेव दत्त असं नक्की लिहा. भेटूया मित्रांनो पुढील अशाच राशी भविष्य सांगणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अल्लख निरंजन. आदेश आदेश आदेश.